डोंबिवली आणि कल्याण परिसरातून गेल्या 24 तासात समोर आलेल्या घटना फक्त धक्कादायक नाहीत तर मनाला सुन्न करणाऱ्या आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील 14 वर्षाच्या मुलीवरच्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या भागात अल्पवयीन दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलंय. आणि धक्कादायक म्हणजे या दोन्ही अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलंय. नक्की या दोन्ही अल्पवयीन मुलींसोबत काय घडलं, ही प्रकरणं काय आहेत, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली तरी गुन्हेगारांची हिंमत किती वाढली आहे हेच यातून स्पष्ट होतं. पहिल्या घटनेत मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीवर तिच्या ओळखीच्याच 23 वर्षीय काजू निषाद याने अत्याचार केला आणि कृत्य केल्यानंतर तो थेट उत्तर प्रदेशात पळून गेला. मुलीच्या कुटुंबियांना जेव्हा ती गर्भवती असल्याचं समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. मानपाडा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही दिवसात आरोपीचा माग काढत त्याला उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या आणि डोंबिवलीत आणलं. तर दुसरी घटना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, जिथे शुभम सरोज नावाच्या 24 वर्षाच्या व्हिडिओग्राफरने एका 16 वर्षाच्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं, तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ही मुलगीही गर्भवती राहिल्यानंतर हा भयानक प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी गुन्हा दाखल होताच शुभमला अटक केली. या दोन्ही घटनांआधी अहिल्यानगरहून खोपोलीला आपल्या मामाकडे जाणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलीला गाठून सौरभ सोनवणे याने रेल्वे यार्डात तिच्यावर अत्याचार केला होता. या तीनही घटना एका पाठोपाठ एक समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवली परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पण या निमित्ताने काही गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभे ठाकलेत. 24 तासात 3 निष्पाप मुलींवर अत्याचार होतात. समाज म्हणून आपण नक्की कुठे चाललो आहोत? आपल्या मुली आपल्याच परिसरात आणि ओळखीच्या माणसांमध्ये सुरक्षित आहेत का? भीतीची गोष्ट म्हणजे नराधम अत्याचार करून मोकळे होतात आणि पीडित मुली भीतीपोटी समाजात होणाऱ्या बदनामीमुळे किंवा धमकीमुळे हा छळ मुकाटपणे सहन करत राहतात. जोपर्यंत शारीरिक बदल किंवा गर्भधारणेसारखी परिस्थिती समोर येत नाही तोपर्यंत हा अत्याचार जगासमोर येत नाही. हा संवादहीनतेचा अभाव आणि भीतीचं वातावरण बदलण्याची नितांत गरज आहे. मुलींना आपल्या कुटुंबाकडे मन मोकळं करण्याचं स्वातंत्र्य आणि विश्वास मिळायला हवं, जेणेकरून अशा नराधमांना पहिल्याच प्रयत्नात चपराक बसेल. आज आरोपी गजाआड आहेत आणि कल्याण उपविभागाचे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत. कायदा आपलं काम करेलच, परंतु आता गरजेचं आहे ती अशा नराधमांना अत्यंत कडक आणि जलद शिक्षा होण्याची, ज्यामुळे पुन्हा अशा प्रकारचं कृत्य करण्याची तर सोडाच, पण तसा विचार करण्याचीही कोणाची हिंमत होणार नाही. महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ पोलिसांवर सोडून चालणार नाही, तर समाज म्हणून आपल्यालाही अधिक सजग व्हावं लागेल. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या संशयास्पद गोष्टींवर नजर ठेवणं आणि पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आपलीही तितकीच जबाबदारी आहे. या घटनांवर केवळ संताप व्यक्त करून चालणार नाही, तर आपल्या लेकीबाळींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची सुद्धा आपली सर्वांची जबाबदारी आहे. बाकी अशा नराधमांना काय शिक्षा व्हायला हवी? तुम्हाला काय वाटतं? तुमची काय मतं आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.